ही मुलगी आता निर्दोष सुटणार का? कारण की याच मुलीने केतन अगरवालला लोहगडावरून खाली ढकललं होतं. पण प्रत्यक्षामध्ये पोलिसांकडे पुरावा नाही. कारण की या प्रकरणामध्ये 2 जणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. एक म्हणजे सिया गोयल आणि दुसरं नाव म्हणजे तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी. आणि ही दोघंही आता एकामेकांवरती आरोप ढकलत आहे. सिया गोयल म्हणते चेतन चौधरीने त्याला मारलंय आणि चेतन चौधरी म्हणतोय सिया गोयलने त्याला मारलंय. त्यामुळे आता मोठा प्रश्न निर्माण झालाय, सिया गोयल निर्दोष सुटणार का? याशिवाय पोलिसांच्या तपासामध्ये आणखीन एक धक्कादायक गोष्ट उघड झाली. केतन अगरवालला कसं मारायचं यासाठी यूट्यूबवरती माहिती घेतली होती. नेमकं पोलिसांच्या तपासामध्ये काय स्पष्ट झालंय? खरंच सिया गोयल निर्दोष सुटेल का? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला सर्व प्रश्नाची उत्तरं मिळतील. आता कोणत्याही प्रकरणामध्ये आरोपीवरती आरोप सिद्ध होणं गरजेचं असतं. त्यानंतरच त्याला शिक्षा होत असते. आता यामध्ये पोलिसांनी काय केलं बघा. जे 2 आरोपी आहे, सिया गोयल आणि चेतन चौधरी, या दोघांना पुन्हा एकदा 28 तारखेला रविवारी पुणे ग्रामीण पोलीस लोहगडावरती घेऊन गेले. त्या दिवशी पोलिसांनी किल्ल्यावरती पोलीस तैनात केले होते. कोणत्याही पर्यटकाला आतमध्ये प्रवेश करून दिला नाही. नेमकं लोहगडावरती काय सुरू आहे, पोलीस नेमकं काय करतायत याची कल्पना बाहेर उभा असलेल्या कोणत्याही लोकांना नव्हती. पण त्याच्या काही वेळानंतर माध्यमांवरती काही दृश्य झळकली. पोलिसांनी ज्या ठिकाणी केतन अगरवालला ढकलण्यात आलं होतं त्याच ठिकाणी क्राईम सीन रिॲक्शन तयार केलं. यावेळी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी या दोघांना एकत्रित ठेवलं नव्हतं. सांगण्यात येते पोलिसांनी घटनास्थळी एक डमी पुतळा देखील आणला होता. त्या पुतळ्याच्या मदतीने केतनला कसं ढकलण्यात आलं या सर्व घटनाक्रमाचा पोलिसांनी बारकाईने तपास केला. विशेष म्हणजे पुणे ग्रामीण पोलीस अध्यक्ष संदीप गिल हे स्वतः तिथे उपस्थित होते. कोण कुठे उभा होतं, कोणत्या दिशेला कोण चालत होतं, केतन नेमकं कोणत्या ठिकाणी थांबला होता, सिया गोयल कुठे उभा होती, तिचा बॉयफ्रेंड कुठे उभा होता, या सर्व गोष्टी पोलिसांनी पुन्हा एकदा तयार केल्या, जेणेकरून या गोष्टीचा फायदा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होईल. दुसरीकडे या प्रकरणामध्ये आणखीन एक मोठा धक्का बसला, तो म्हणजे सिया गोयललाच. कारण की जेव्हा पोलिसांनी तिच्या भावाची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं, सिया गोयलने आम्हाला कधीही सांगितलं नाही मला केतन आवडत नाही, केतन बरोबर लग्न करायचं नाही. ती उलट केतन बरोबर लग्न ठरल्यानंतर आनंदी होती. पण सिया गोयलने मात्र पोलिसांना वेगळंच सांगितलं. तिने सांगितलं केतन बरोबर लग्न ठरल्यानंतर मी या गोष्टीचा विरोध केला होता. आईवडिलांना भावाला स्पष्ट सांगितलं होतं मला केतन बरोबर लग्न करायचं नाही. त्यावेळेस पोलिसांनी सिया गोयलच्या आईवडिलांची देखील चौकशी केली. त्यांनी देखील सांगितलं केतन हा आम्हाला मुलासारखा होता. सियाला पसंत पडल्यानंतरच आम्ही तिचं केतन बरोबर लग्न ठरवलं होतं. सियाने आम्हाला कधीही सांगितलं नाही मला या लग्नासाठी विरोध आहे. पुढे पोलिसांनी सियाच्या आईवडिलांना विचारलं तेव्हा सियाच्या आईवडिलांनी सांगितलं आम्हाला तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याच्याबद्दल काहीच माहिती नाही. आम्हाला हे सुद्धा माहिती नाही चेतन हा तिचा मित्र आहे. सियाच्या आईवडिलांनी हा देखील दावा केला. सिया तर लग्न ठरल्यानंतर खूप आनंदी होती. सिया आणि केतनचं अनेक वेळा फोनवरती बोलणं झालं. ती त्यांच्या घरी गेली, केतन आमच्या घरी आला. याच्यामध्ये कुठेही वाटलं नाही सियाला केतन आवडत नाही. आता इथून पुढे सर्वांनी लक्ष देऊन ऐका. सिया गोयल खरंच निर्दोष सुटेल का? कारण की पुढची माहिती खूप महत्त्वाची आहे. केतन हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी हे स्पष्ट केलं ही रागातून घडलेली घटना नाहीये. पूर्ण प्लॅनिंग करून केतन अगरवालला संपवण्यात आलेलं आहे. त्यानंतर पोलिसांनी सिया आणि चेतनचा मोबाईल डाटा चेक केला, त्यांचे व्हॉट्सअप चॅट चेक केले, त्यांनी मोबाईलवरती काय सर्च केलं याची देखील माहिती घेतली. यामधून एक गोष्ट स्पष्ट झाली, केतनला मारण्यासाठी यांनी अगोदर यूट्यूबवरती सर्च केलं होतं, त्यानंतर चॅट जीपीटीवरती देखील सर्च केलं होतं. अगोदर सिया आणि चेतनने केतनला जेवणामधून विष द्यायचं ठरवलं होतं. पण त्यामध्ये त्यांना वाटलं कदाचित आपल्यावरती संशय आला तर आपण फसू शकतो. त्यामुळे जेवणामधून विष देण्याचा विचार त्यांनी सोडून दिला. सिया गोयलने असा विचार केला केतनचा जीवही गेला पाहिजे आणि कोणाला संशयही वाटू नये. त्यासाठी त्यांनी लोहगडावरती जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी केली आणि शेवटी त्यांनी हत्ती तलावाजवळील खोल दरी असलेला भाग निवडला. एवढंच काय, सिया गोयल आणि चेतनला पूर्णपणे ठाऊक होतं केतन मेल्यानंतर आपल्यावरती संशय नक्की येणार. त्यासाठी त्यांनी अगोदरच प्लॅनिंग केला होता. जेव्हा त्यांचे मोबाईल तपासले गेले तेव्हा त्यांनी रिसायकल बिनमधील डाटा, ब्राउज हिस्ट्री, बरंचसं काही मोबाईलमधील डाटा डिलीट केला होता. पोलीस दोघांच्याही मोबाईलमधील डाटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. डिलीट केलेला डाटा जर परत मिळाला तर बरेचसे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागतील. यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितलेल्या पोलिसांना माहिती. ज्यावेळेस केतन खोलदरीमध्ये पडला होता त्यावेळेस तो गंभीर जखमी झाला होता. डोक्यालाही मार लागला होता, हातापायालाही मार लागला होता. लोक त्याला वाचवण्यासाठी धावत होते, आरडाओरडा करत होते. पण सिया गोयल मात्र
एकदम शांत उभा होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती, कोणतंही दुःख नव्हतं. हे सर्व प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्या लोकांनी माहिती दिली आहे. त्यामुळे केतन अग्रवालच्या वडिलांनी लोकांना संदेश दिला आहे, जर आपण घटनास्थळी उपस्थित असाल तर पोलिसांना सहकार्य करावं, साक्षीदार बनावं, जेणेकरून माझ्या मुलाला न्याय मिळेल. याच दरम्यान पोलिसांनी सिया गोयल आणि तिच्या बॉयफ्रेंडची चौकशी केली. दोघांच्याही चौकशीमध्ये वेगवेगळे दावे करण्यात आले. सिया गोयल सांगतोय चेतननी त्याला मारलं, चेतन सांगतोय सिया गोयलने त्याला मारलं. आता इथे मोठा प्रश्न आहे, पोलिसांकडे असलेली जी काही माहिती ती न्यायालयामध्ये टिकेल का? खरंच सिया गोयलवरती आरोप सिद्ध होतील का? तपास जितका मोठा असतो तितकीच मोठी न्यायालयीन प्रक्रिया असते, पुरावे असतात. जर पुरावे मिळालेच नाही तर कोणताही आरोपी गुन्हेगार सिद्ध होत नाही. यामध्ये ॲडव्होकेट असलेले आशुतोष श्रीवास्तव सांगतात, पोलिसांनी जी काही माहिती गोळा केली, जे काही पुरावे गोळा केलेत ते सर्व न्यायालयामध्ये ग्राह्य धरलं जाईल असं होत नाही. पोलिसांच्या चौकशीमध्ये सिया गोयल आणि चेतन चौधरीने जी काही माहिती दिली तीच माहिती न्यायालयामध्ये सिद्ध करणं गरजेचं आहे. जर न्यायालयामध्ये ती माहिती सिद्ध झाली नाही तर आरोप सिद्ध होत नाहीत. आता या ठिकाणी आपल्याला एक प्रकरण आठवत असेल, सोनम रघुवंशी लग्न झाल्यानंतर हनीमूनला फिरायला गेले होते. त्यानंतर त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने राजा रघुवंशीची हत्या केली होती. त्या प्रकरणामध्ये सोनमला काही दिवस जेलही झाली, पण तिला आता जामीनवरती सोडण्यात आलं. त्या प्रकरणामध्ये सर्व पुरावे मिळाले होते, सीसीटीव्ही फुटेज मिळाला होता, हे देखील सिद्ध झालं होतं. सोनम रघुवंशीनीच आपल्या प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीला म्हणजे राजा रघुवंशीला संपवलं होतं. एवढे सर्व पुरावे असून देखील सोनम रघुवंशीला जामीनवरती सोडण्यात आलं. मग आता लोकांना शंका आहे, केतन अग्रवाल प्रकरणात असंच काही होईल का? कारण की सिया गोयलचं वय कमी आहे आणि आपली न्याय प्रक्रिया किती दयाळू आहे हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. आपल्याला या सर्व प्रकरणावरती काय वाटते? खरंच सिया गोयलला कडक शिक्षा होईल का, की तिला जामीनवरती सोडण्यात येईल? तसेच तिचा बॉयफ्रेंड असलेला चेतन चौधरी याला देखील कडक शिक्षा होईल का? आपलं मत काय कमेंट करून नक्की सांगा.